नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीपच्या या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण उत्तर लेखनाचा एक सराव सुरू केलेला आहे यूट्यूबच्या या प्लॅटफॉर्मवर आणि इथे मी एन्शियंट इंडिया प्राचीन भारताचा इतिहास या टॉपिकवर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून घेणार आहे. माझं नाव आहे दीप्ती नायर आणि या अगोदर देखील तुम्ही ज्ञानदीपच्या प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत. आता यानंतर येऊया आपल्या प्रश्नाकडे. सो आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये प्राचीन भारताचा इतिहास या विषयाला आपण इथे चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण एक प्रश्न घेऊया. हा प्रश्न आहे हडप्पाकालीन सभ्यतेचा. अगदी प्राचीन भारताच्या इतिहासात जर आपण गेलो तर आपल्याला हे बघायला मिळतं की भारत एक असा समृद्ध देश होता जिथे अगदी प्राचीन संस्कृती विराजमान होते. जगातली सगळ्यात प्राचीन संस्कृतींपैकी एक हडप्पाकालीन सभ्यता भारतात असलेली तुम्हाला पाहायला मिळते. मग हडप्पाकालीन सभ्यतेवर प्रश्न कसे विचारले जातात? सो लक्षात घ्या, हडप्पाकालीन सभ्यतेच्या विविध कलाकृती आणि संस्कृती कशा होत्या हे सांगून त्यांचं महत्त्व स्पष्ट करा, हा प्रश्न इथे विचारलेला आहे. ठीक आहे. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भात लक्षात घ्याल, तुमच्या सिलेबसमध्ये कला आणि संस्कृती यावर विशेष भर दिला जातो. जनरल स्टडीज पेपर 1चा जर सिलेबस तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की कला आणि संस्कृतीवर विशेष भर दिला जातो. सो अशा अनुषंगाने आपण प्रश्न देखील तसेच घेतलेले आहेत. आता लक्षात घ्या, प्रश्न पुन्हा एकदा वाचायचा आपला रूल आहे. हडप्पाकालीन सभ्यतेच्या विविध कलाकृती आणि संस्कृती कशा होता, है ना, हे सांगून त्यांचं महत्त्व स्पष्ट करायचं आहे. म्हणजे एकतर या प्रश्नामध्ये दोन संदर्भ आहेत. एक तर सांगायचंय की कलाकृती कशा होत्या आणि दुसरं त्याचं महत्त्व देखील सांगायचं आहे. ठीक आहे. आता जेव्हा आपल्याला हे लक्षात आलं तेव्हा हे लक्षात घ्याल की आपण काय करूया, याला पहिले अंडरलाईन करूया, त्यांचं महत्त्व. म्हणजे दोन पार्ट तुम्हाला मिळाले. आता विचार करताना तुम्हाला काय विचार करायचा आहे? हडप्पाकालीन संस्कृती, कला आणि संस्कृती किंवा त्यावेळेच्या कलाकृती कशा होत्या यावर तुमचं एम्फसाइज असायला पाहिजे. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की त्याचं महत्त्व देखील सांगायचं आहे, फक्त कलाकृतींचं वर्णन करायचं नाहीये. ओके. मग जेव्हा तुम्ही या प्रश्नाचा फॉर्मॅटिंग करायला सुरुवात कराल विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मॅटिंग म्हणजे काय? फॉर्मॅटिंग म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग. प्रश्न समोर असल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही काय कराल? सगळ्यात पहिले तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग करायला सुरुवात कराल. ब्रेन स्टॉर्मिंगचा काय अर्थ असतो की जितकी इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यात आहे त्याला तुम्ही कलेक्ट केलं आणि एका रफ पेपरवर पॉइंटमध्ये लिहिलं. पॉइंटमध्ये लिहिताना पुन्हा लक्षात ठेवाल की तुमचं इंट्रोडक्शन जे आहे हे इंट्रोडक्शन 30 ते 35 शब्दांच्या बाहेर जाता कामा नये. 30 to 35 वर्ड्स. फाईन. त्यानंतर तुमचं कन्क्ल्युजन जे आहे हे देखील तुमच्या 30 ते 35 शब्दांच्या बाहेर जाता कामा नये, हे लक्षात ठेवा. आणि मग तुम्ही मेन बॉडीचा विचार करा की मेन बॉडीमध्ये तुम्हाला किती पॉइंट्स बसवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथे लक्षात घ्याल की व्हेन यू आर डुईंग ब्रेन स्टॉर्मिंग तर तुमच्या उत्तराला एक डायरेक्शन मिळणं अपेक्षित आहे. डायरेक्शन म्हणजे काय की पहिले तुम्हाला हे सांगायचंय की कलाकृती कशा होत्या, मग त्याचं महत्त्व सांगायचं आहे. मग हे सगळं सांगताना एक फ्लो निर्माण झाला पाहिजे आणि फ्लो निर्माण करण्यासाठी विचार करताना एक ट्रिक तुम्हाला सांगते चांगला आन्सर लिहिण्याची, की विचार करताना सगळ्यात पहिले कन्क्ल्युजनचा विचार करा. आता हे ऐकायला जरी वेगळं वाटत असेल तरी लक्षात ठेवा की थांबायचं कुठे हे माहिती असेल तर सुरुवात चांगली होते, है ना. सो कन्क्ल्युजनचा विचार जर तुम्ही पहिले केला तर इंट्रोडक्शन रायटिंग तुमचं प्रभावी होतं. कारण तुम्हाला हे माहिती आहे की उत्तर थांबवायचं कुठे. म्हणजे काय होतं की एकतर शब्द मर्यादा तुमच्या लक्षात राहते, कन्क्ल्युजन डोक्यात क्लिअर असलं तर तुमचं डायरेक्शन, दिशा कन्फर्म होते आणि त्याच्यानंतर मग मेन बॉडी आपोआपच तयार व्हायला सुरू होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता याचं उत्तर लिहिताना हे जे मी तुम्हाला उत्तर देत आहे हे एक स्टँडर्ड उत्तर आहे. तुम्ही तुमच्या कलात्मकतेने या उत्तराला अनेक प्रकारे बदलू शकता. ठीक आहे. म्हणजे हे की या उत्तराला बेस करून तुम्ही काय करू शकता की तुमच्या मनाप्रमाणे डेटा कमी करू शकता, डेटा इन्क्लूड करू शकता, अजून जास्त त्यात काही क्रिएटिव्हिटी करू शकता, चार्ट टाकू शकता, काही आकृत्या इन्सर्ट करायच्या तर त्या देखील करू शकता. फाईन. पुन्हा एकदा बघा, प्रश्न आहे आपला हडप्पाकालीन सभ्यतेच्या विविध कलाकृती आणि संस्कृती कशा होत्या हे सांगून त्यांचं महत्त्व स्पष्ट करा. आता इंट्रोडक्शन लिहिताना मी कसं लिहिलं की सिंधू संस्कृतीच्या कलाकृतींचा काळ हा ख्रिस्तपूर्व 3ऱ्या सहस्त्राब्दीच्या उत्तरार्धात मानला जातो. सगळ्यात पहिले तर सिंधू संस्कृतीचा काळ आपल्याला इथे सांगायचा आहे की कोणत्या काळात सिंधू सभ्यता अस्तित्वात होती. आणि मग त्यानंतर सिंधू घाटीची सभ्यता आपल्या सुनियोजित शहरीकरणासाठी आणि उत्कृष्ट कलाकारांसाठी ओळखली जाते, है ना. उत्कृष्ट कलाकार होते तेव्हाच तर उत्कृष्ट कलाकृती निर्माण झाली होती, है ना.
देशातील कलाकारांनी आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून कलात्मकता, संवेदनशीलता आणि ज्वलंत कल्पनाशक्तीचा अप्रतिम नमुना सादर केलेला तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे, इथे जर वर्ड लिमिट एक्सटेंड झाली आहे असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही काय करा की याच्यातला थोडासा डेटा कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. मी तुम्हाला काय दिलेलं आहे, एक बेस दिलेला आहे. ठीक आहे, या बेसवर तुम्ही काही ऍड करा, काही मायनस करा, हे तुमच्या क्रिएटिव्हिटीवर डिपेंड करतं. फाईन. सो आपण इथे काय केलं की इथे आपण हडप्पाकालीन सभ्यतेच्या विविध कलाकृती आणि संस्कृतींची एक ओळख करून दिली की हा काळ कोणता होता, आणि त्यानंतर त्याचं महत्व हे सांगितलं की कलात्मकता, संवेदनशीलता आणि जिवंत कल्पनाशक्तीचा एक अप्रतिम नमुना तुम्हाला हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे तुम्ही काय केलं की इंट्रोडक्शन मध्ये क्वेश्चनचा रेफरन्स देताना थोडीशी की दिली की आम्ही काय लिहिणार आहोत. फाईन. आता जेव्हा आपण आलो मेन बॉडीमध्ये, तेव्हा मेन बॉडीमध्ये मग तुम्ही काय बघितलं की सिंधू संस्कृतीच्या कलाकृतींमध्ये मानवी मूर्त्या, प्राण्यांच्या आकृत्या, है ना, त्याच्याच बरोबर प्राण्यांचं चित्रण अत्यंत वास्तववादी केलेलं पाहायला मिळतं. अगदी खरेखुरे असल्यासारखे दिसणारे आकृती तुम्हाला बघायला मिळतात. मग यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याची इच्छा असेल की मला एखादं एक्झाम्पल सुद्धा ऍड करायचं आहे, तर एक्झाम्पल म्हणून तुम्ही हलत्या हाताचा माकड किंवा झुलत्या मानेचा बैल हे सुद्धा एक्झाम्पल ऍड करू शकाल. त्यानंतर यामध्ये केलेले तपशील अद्वितीय होते, हे तुम्ही इथे ऍड केलं. सिंधू घाटी सभ्यतेच्या विविध स्थळांमधून सापडलेल्या कलाकृतींमध्ये शिल्पे, सील, मातीची भांडी, दागिने, टेराकोटा पासून बनलेली जी काही खेळणी आहेत किंवा जी काही मुद्रा आहेत त्यांच्या, या सगळ्याचा यूज केलेला तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे टेराकोटा प्रकारची माती बेसिकली इथे यूज केली. आता टेराकोटा म्हणजे काय? टेराकोटाचा अर्थ असा आहे की 800 डिग्री सेल्सिअसवर माती भाजून जेव्हा त्या मातीचा उपयोग केला जातो काही वस्तू बनवण्यासाठी किंवा शिल्प बनवण्यासाठी, तेव्हा त्याला म्हटलं जातं टेराकोटा. जाळीदार भुसभुशीत प्रकारची माती ही तुम्हाला पाहायला मिळते. यापैकी मग आता आपण काय करतोय की आता आपण एक एक करून एक्झाम्पल द्यायला सुरू करतोय. मग पाषाण मूर्त्या. आता पाषाण मूर्त्यांची उदाहरणं काय काय? त्रिमितीय कलाकृतींची आकृती तुम्हाला बघायला मिळतं. उत्कृष्ट उदाहरणे पाहायला मिळतात. उदाहरणार्थ लाल वालुकाश्मक पाषाणापासून बनलेलं पुरुषी धड, है ना, तसंच ध्यानमग्न अवस्थेत असलेलं एका पुरुषाचं धड मिळालेले, त्याची अतिशय रेखीव दाढी, त्याने पांघरलेली शाल, त्याचे अर्धे मिटलेले डोळे, ध्यानमग्न मुद्रा, हे अतिशय सुंदर चित्रण याचं केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. कांस्य मूर्ती, ब्रॉन्झची जी मूर्ती मिळालेली आहे, कांस्याची जी मूर्ती मिळालेली आहे ती यांच्या कलाकृतीचा एक अप्रतिम नमुना तुम्हाला पाहायला मिळतो. ही मूर्ती जी आहे ही लॉस्ट वॅक्स टेक्नॉलॉजीने बनवलेली आहे. लॉस्ट वॅक्स टेक्नॉलॉजी म्हणजे काय, मी क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. लॉस्ट वॅक्स टेक्नॉलॉजीचा अर्थ असा आहे की पहिले एक मेणाची मूर्ती बनवून त्यावर मातीचा थर दिला जातो आणि मग मातीचा थर जो आहे हा सुकवला जातो. सुकवल्यानंतर त्या तळपायाला, त्या मूर्तीच्या तळपायाला एक छिद्र केलं जातं सुईने, आणि मग काय केलं जातं की त्याला जेव्हा उष्णता गरम केलं जातं, तापवलं जातं, तेव्हा ते मेण वितळून निघून जातं. मग जो साचा तयार होतो, या साच्यामध्ये धातू ओतून थंड करून त्याची मूर्ती बनवली जाते. सो अशा प्रकारची एक नर्तकीची मूर्ती आपल्याला मिळालेली, अगदी 4 इंच याची हाईट आहे. त्रिभंगा मुद्रेमध्ये उभी असलेली ही मूर्ती अनेक दागिने परिधान केलेली आहे. मान थोडीशी तिरकी, हात कमरेवर, है ना, एक हात लोंबता, पाय उचललेला, गिरकी घेणारी अशी सुंदरशी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. आणि हे जगातलं प्रथम लॉस्ट वॅक्स टेक्नॉलॉजीचं उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळतं, हे तुम्ही इथे सांगू शकाल. त्यानंतर गुजरात आणि कालिबंगामध्ये सापडलेल्या टेराकोटा प्रकारच्या ज्या आकृत्या आहेत त्या अधिक वास्तववादी असलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. सो टेराकोटा प्रकारच्या आकृत्या म्हणजे काय की टेराकोटा मातीने बनलेल्या आकृत्या. मग यामध्ये तुम्हाला जे मी तुम्हाला म्हटलं की अनेक खेळणी बघायला मिळालेली आहेत, है ना. त्यानंतर सील म्हणजे मुद्रा पाहायला मिळालेली आहेत, भांडी पाहायला मिळालेली आहेत. त्यानंतर सिंधू संस्कृतीच्या मुद्रांवर एक मृगमुख एकशृंगी प्राणी मिळालेला आहे. हा काल्पनिक प्राणी असण्याची संभावना आहे. याला पवित्र प्राणी म्हणून देखील आपण ओळखतो. गेंडा, वाघ, हत्ती, हरिण, म्हैस सारख्या प्राण्यांचं चित्र आढळतं. मग लगेचच तुम्ही काय कराल की तुम्ही जे काही लिहिताय त्याला सपोर्ट करण्यासाठी एक उदाहरण देणं अपेक्षित असतं. व्हेनेवर यू आर रायटिंग द इन्फॉर्मेशन, है ना, तुम्ही कोणत्याही प्रकारची जेव्हा इन्फॉर्मेशन देत असाल ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्ही काय करायचं की उदाहरणं दाखल, मग एखाद्या इतिहासकाराचं स्टेटमेंट किंवा एखादी घटना किंवा एखादं काहीतरी आकृती अशी त्याला उदाहरणं द्यायची सवय ठेवा, है ना.
सो उदाहरणादाखल आपण काय केलं, पशुपती शिव यांची मुद्रा म्हणजे मुद्रेवर जी असलेली पशुपती शिव चं चित्र मिळालेलं आहे, त्या मुद्रेवर आपण यांचं उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे. त्यानंतर विविध मुद्रांमध्ये टेराकोटा व्यतिरिक्त तांब्याचा देखील यूज केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता बघा, हडप्पा सभ्यता जी आहे याला चाल्कोलिथिक कल्चर आपण म्हटलेलं आहे, ताम्रपाषाणकालीन संस्कृती, आणि ऑब्व्हियसली तांब्याचा उपयोग भरपूर झालेला इथे पाहायला मिळतो. मुद्रांचे मानक प्रमाण निश्चित होते, काही मुद्रा चौकोनी तर काही आयताकृती असलेल्या आढळतात. महत्वाचं म्हणजे की या मुद्रांवर अभिलेख लिहिलेले आहेत. आता मुद्दा हा आहे की हे अभिलेख जे होते हे खूप छोटे छोटे होते, है ना. सो छोटे अभिलेख असल्यामुळे चित्रलिपीमध्ये असलेले अभिलेख आहेत, त्याच्याचबरोबर बोस्ट्रोफोडियन लिपी आपण याला म्हटलेलं आहे, है ना. या सगळ्याचा, आता या सगळ्या इन्फॉर्मेशनचा यूज तुम्ही किती क्रिएटिव्हली यात करू शकता हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्यानंतर हडप्पाकालीन माणके जी होती हे देखील यांचं एक वैशिष्ट्य होतं. यामध्ये मौल्यवान धातू, टेराकोटाची माती, स्टेटाईट, त्यानंतर स्फटिक, नीलमणी इत्यादीचा उपयोग करून मणी माणकेपासून दागिने तयार केलेले तुम्हाला बघायला मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे की या दागिन्यांवर सूक्ष्म नक्षीकाम केलेलं तुम्हाला आढळतं. म्हणजे अतिशय उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना तुम्हाला इथे हा पाहायला मिळतोय. आता याचं महत्व तुम्ही कसं सांगाल? महत्व हे आहे की कुशल कलाकृत्या, दगडी कोरीव काम, मातीची भांडी, चित्रकला, टेराकोटाचा उत्कृष्ट वापर, आणि ते सुद्धा कोणत्या काळात? अगदी 2700 इसवी सन पूर्वमध्ये, 2700 इसवी सन पूर्वमध्ये. हा काळ जिथे तुम्हाला ना इंजिनिअरिंग विकसित झालेली दिसते ना, खूप जास्त आधुनिक अवजारांचा विकास झालेला आहे. कोणत्याही आधुनिक अवजारांशिवाय इतक्या सुंदर कलाकृती बनवणं, हाताचा उपयोग करून किंवा कुंभाराच्या चाकाचा उपयोग करून, है ना, हे खूपच आकर्षक किंवा खूपच बुद्धिमान असल्याचा नमुना हा इथे आपल्याला पाहायला मिळतो. यांचं महत्व हे आहे की शहरी नियोजन, गृह बांधणी, भंडारगृह, स्नानगृह, ग्रीडचा वापर, अत्यंत विकसित ड्रेनेज व्यवस्था, हे सगळं काही हडप्पा सभ्यतेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आणि या सर्व कलाकृतींच्या माध्यमातून हडप्पाकालीन सामाजिक आणि राजनीतिक जीवनाची ओळख होते. हे काय झालं? हे झालं तुमचं कन्क्लुजन की या कलाकृतींचं महत्व काय आहे. हे शिल्पकलेच्या दृष्टीने महत्वाचे तर आहेतच, पण महत्वाचं म्हणजे की या कलाकृतींचा उपयोग आपण आर्किटेक्चर एव्हिडन्सेस म्हणून देखील करतो, किंवा आर्किटेक्टच्या माध्यमातून किंवा स्थापत्य कलेच्या माध्यमातून जो काही इतिहास आपण सृजित करत असतो त्याच्यासाठी सुद्धा हे यूज केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमच्या प्रश्नांचा एक फ्लो असायला पाहिजे. आय होप की आय एम एबल टू कन्वे यू द मेसेज की आन्सर रायटिंग कसं करायचंय, है ना. सो आन्सर रायटिंग करताना तुम्हाला काही विशेष गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे की तुम्ही आतापर्यंत जे काही वाचलं आहे त्या वाचलेल्याचा, अभ्यास केलेल्याला तुम्हाला तुमच्या शब्दात इथे लिहायचं आहे. शब्दमर्यादा आहे आणि शब्दमर्यादा पाळून तुम्हाला त्या आन्सरला फॉर्मॅट करायचं. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण इथे बघतोय, 150 शब्दांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आणि प्रश्न आहे की हडप्पा शहरांच्या ऱ्हासाचा अर्थ हडप्पा परंपरांचा अंत झाला असं नाही, यावर चर्चा करायला सांगितलेली आहे. आता यांनी काय म्हटलंय ते नीट लक्षात घ्या. यांनी म्हटलेलं आहे की हे मान्य आहे की हडप्पाकालीन शहरांचा ऱ्हास झालेला आहे. आता इथे तुम्ही अंडरलाईन कशाला कराल? हडप्पा शहरांचा ऱ्हास. ठीक आहे, हडप्पाकालीन शहरांचा ऱ्हास झालेला आहे, पण हडप्पाकालीन संस्कृती मात्र आजतागायत जिवंत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न एक्झामिनर करत आहे. आणि मग यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मग तुम्ही काय कराल? लगेच तुमचं ब्रेनस्टॉर्मिंग सुरू झालं पाहिजे. कसं होईल की सगळ्यात पहिले, आता याचं ब्रेनस्टॉर्मिंग करताना आपण सगळ्यात पहिले काय करूया की हडप्पाकालीन संस्कृतींचा ऱ्हास कसा झाला याच्या जितक्या थ्योरी आहेत त्या थ्योरींवर आपण प्रकाश टाकू. ठीक आहे, ऱ्हासाच्या ज्या थ्योरीज आहेत, मग यामध्ये काय म्हटलेलं आहे? आर्यांचं आगमन ही एक थ्योरी आहे. त्यानंतर मग ही कोणी दिलेली थ्योरी आहे? मॅक्स मुलरने, राईट. त्यानंतर मग अजून काय की प्राकृतिक आपदा, नैसर्गिक आपदा ज्या आल्या यामुळे देखील काय झालेलं आहे, यामुळे देखील हडप्पा सभ्यतांमध्ये संकट निर्माण झाली. मग यामध्ये पूर, भूकंप, सिंधू नदीने आपला मार्ग बदललेले काही एव्हिडन्सेस मिळालेले आहेत. त्यानंतर पॅन्डेमिक, मलेरिया पसरल्यामुळे, रोगराई पसरल्यामुळे देखील अनेक लोकांचा मृत्यू झाला हे बघायला मिळतं. सो सगळ्यात पहिले तुम्ही काय केलं की याला अरेंज केलं की ऱ्हासाची कारणं काय काय.
मग त्यांनी विचारलेलं आहे की हडप्पाकालीन संस्कृती परंपरा यांचा मात्र अंत झाला नाही असं तुम्ही म्हणताय है ना. मग इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये असलेल्या परंपरा कोणत्या होत्या ज्या आजपर्यंत तुम्हाला पाहायला मिळतात? बघा, विचार करा. वृक्षपूजा, जलपूजा है ना, त्यानंतर धार्मिक स्थळं, धार्मिक पवित्र नद्या, येस, त्यानंतर पक्षीपूजन, त्यानंतर मूर्तीपूजा देखील तुम्हाला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये बघायला मिळते. मातृदेवीच्या मूर्त्या मिळालेल्या आहेत, येस ओ नो, राईट. त्यानंतर फायर अल्टर्स, यज्ञवेदी मिळालेल्या आहेत ज्या आजही तुम्हाला पाहायला मिळतात. कुंभाराचं चाक मिळालेलं आहे, शिवलिंग मिळालेलं आहे, शिवलिंगाची पूजा करतानाचे काही एव्हिडन्सेस मिळालेले आहेत, फेलस वर्शिप, येस ओ नो. त्यानंतर तुम्हाला स्वस्तिकचं चिन्ह मिळालेलं आहे, त्रिशूलचं चिन्ह मिळालेलं आहे, 64 म्हणजे एक गेम, खेळ मिळालेला आहे. हे सगळं आजपर्यंत तुम्हाला बघायला मिळतंय की नाही? बघायला मिळतंय. मग आता तुमच्याकडे काय मिळालं? कॉन्टेंट मिळाला है ना. आणि मग कन्क्लुजन काय लिहाल? कन्क्लुजन हे लिहाल की हडप्पा शहरांचा जो ऱ्हास आपण म्हणतो ती हडप्पा सभ्यता लुप्त झाली नाही. मग काय झालेलं आहे? छोट्या छोट्या संस्कृतींमध्ये विस्थापित झालेली आढळते. मग त्याचंच काय झालं? ट्रान्सफॉर्मेशन इतर संस्कृतींमध्ये झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. अशा अनुषंगाने हा प्रश्न आपल्याला हँडल करायचा आहे. आता बघूया की याला कसं लिहायचं. ठीक आहे, आता बघा, 1921 पासून केलेल्या उत्खननात एका अज्ञात पूर्व नागरी संस्कृतीचा शोध लागला. या शोधाने भारतीय संस्कृतीच्या प्राचीनत्वाबद्दलच्या कल्पनात क्रांतिकारक बदल घडवून आणले आणि मिस्र आणि सुमेर येथील संस्कृती इतकीच ही सभ्यता देखील जुनी असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे तुम्ही काय केलं की पहिले हडप्पा सभ्यतेचा शोध कसा लागला किंवा कधी लागला हे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. आता ज्या विद्यार्थ्यांना हे वाटतंय की याची आवश्यकता नाही त्या विद्यार्थ्यांनी या इंट्रोडक्शनला चेंज देखील करू शकता, काही हरकत नाही. मग तुम्ही लिहिताना कसं लिहाल की हडप्पा सभ्यतेचा काळ 2700 ते 1900 पर्यंतचा काळ तुम्हाला पाहायला मिळतो. यामध्ये मग त्याचे जे टप्पे, संस्कृतीचे जे मॅच्युरिटीचे टप्पे आहेत, विकासाच्या अवस्था, याबद्दल लिहिलं तरी चालेल. लक्षात घ्याल, प्रत्येक व्यक्तीचं इंट्रोडक्शन वेगळं वेगळं असणार आहे. तुम्ही एका प्रश्नाचं इंट्रोडक्शन 6 प्रकारे लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो, 6 टाइप्स. ठीक आहे, जाणून घ्यायचं असेल क्लासमध्ये. ठीक आहे, मी क्लासच्या विद्यार्थ्यांना 6 प्रकारचे इंट्रोडक्शन सांगितलेले. त्यानंतर हडप्पा सभ्यतेचे टप्पे, आता मी तुम्हाला जे म्हटलं की 2700 पासून अगदी 3300 पासून 3300 पासून 1700 पर्यंतचा काळ, 3300 इसवी सन पूर्व ते 1700 इसवी सन पूर्वचा काळ जो आहे हा हडप्पा सभ्यतेचा काळ म्हणून ओळखला जातो. यापैकी 3300 टू 2700 हा काळ जो आहे ही याची पहिली उभरती अवस्था आहे. 2700 पासून 1900चा काळ जो आहे हा आहे याची मॅच्युअर अवस्था, पूर्ण विकसित अवस्था. आणि 1900 ते 1700 वाला ऱ्हासाचा टप्पा तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक, यानंतर आता हडप्पा सभ्यता उत्पत्तीप्रमाणेच याच्या पतनासाठी देखील कोणतंही एक कारण असल्याचं तुम्हाला बघायला मिळत नाही. अनेक कारणं यामध्ये इतिहासकारांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग कोणती कोणती कारणं सांगितलेली आहेत बघा बरं. कारणं ही आहेत की अंतिम समयी ही सभ्यता जी होती ही पतनोन्मुख झालेली आहे. मग यामध्ये आर्यांचं आगमन, त्यानंतर नैसर्गिक आपदेमध्ये मग आता तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल तर आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे की नैसर्गिक आपदेमध्ये मग तुम्ही काय म्हणाल की पॅन्डेमिक आलं, सिंधू नदीने आपलं पात्र बदललं किंवा पात्राची वृद्धी झाली, मार्ग बदलला है ना, भूकंप आले, पूर आला, हे सगळं जर तुम्हाला लिहायचं असेल तर इथे तुम्ही नमूद करू शकता. त्यानंतर मग हडप्पा काळातली जी संस्कृती होती है ना, मेन बॉडीवर आपल्याला यायचंय. सो हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये समाज प्रगत आणि निर्यात आधारित अर्थव्यवस्थेवर अवलंबून होता. हडप्पाकालीन शहरांचा जरी ऱ्हास झाला असला तरी त्या परंपरा आजही जिवंत असलेल्या तुम्हाला बघायला मिळतात. आणि मग कोणकोणत्या परंपरा? वृक्षपूजा, पक्षीपूजा, नद्यांची पवित्रता, पवित्र स्थळे, स्त्री मूर्तीची पूजा है ना, मातृपूजेची काही एव्हिडन्सेस मिळालेले आहेत. त्यानंतर मूर्तीपूजा या आजही प्रचलित असलेल्या तुम्हाला बघायला मिळतात. समाजात प्रचलित असलेले काही व्यवसाय जसं कुंभार, सोनार, सुतार वर्तमान काळातही अतिशय महत्त्वाचे असलेले तुम्हाला पाहायला मिळतात. त्या काळात मनोरंजन म्हणून रथांची दौड, आता रथांची दौड म्हणजे की बैलगाड्या, टेक्निकली यांना कार्ट म्हणायचं होतं ना, बुलक कार्ट, चॅरियट रेस,
ठीक आहे. त्यानंतर कोंबड्यांची झुंज, 64 बुद्धिबळासारखा खेळ ही मनोरंजनाची साधनं म्हणून आजही प्रसिद्ध आहेत. आणि मग याला कन्क्लूड करताना कसं कराल? कन्क्लूड करताना याला म्हणाल की जरी या शहरांचा विनाश नैसर्गिक आपदांमुळे झालेला तुम्हाला पाहायला मिळाला असला तरी ही सभ्यता खऱ्या अर्थाने कधीच लुप्त झाली नाही. छोट्या छोट्या संस्कृतींमध्ये ही काय झाली होती? ट्रान्सफॉर्म झालेली तुम्हाला बघायला मिळते. आजही भारतीय समाजात विविध पैलूंच्या माध्यमातून सिंधू सभ्यतेचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. सो हे झाले 2 प्रश्न आपण प्राचीन भारताच्या इतिहासावर हे 2 प्रश्न इथे डिस्कस केलेले आहेत. आय होप की तुम्हाला या डिस्कशन मधून नक्कीच लाभ मिळाला असेल. आणि त्याच्याचबरोबर जर तुमचे अजूनही काही प्रश्न असतील किंवा अजूनही कोणत्याही प्रकारच्या समस्या, उत्तर कसं लिहायचं, सुरुवात कशी करायची, कॉन्टेंट फॉर्म कसा करायचा, काइंडली मीट इन ज्ञानदीप्स ऑफिस. आय एम अवेलेबल देअर. राईट. Thank you so much guys. Thank you so much for watching the video and have a good day ahead.